नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी वैष्णवी तुमचं वैष्णमाळी व्लॉग्समध्ये मनापासून स्वागत करते. मित्रांनो, शहरात आपण कितीही भारी मॉलमध्ये गेलो तरीही कितीही महागडे सामान आणलं तरी एका गोष्टीची जागा ते कधीच घेऊ शकत नाहीत. आणि ती गोष्ट म्हणजे माझ्या गावाहून माझ्या आईने पाठवलेली मायेची शिदोरी. हे बघा, आजच गावावरून थेट आपल्या घरी हे गठोडं आलंय. यात काय काय आहे? चला तर मग एकत्र मिळून उघडूया आणि बघूया काय काय आठवणींना उजाळा देऊया. हे बघा, सगळ्यात अगोदर गावाकडचा रानमेवा, आंबे आणि गावाकडचा ताजा ताजा लसूण आत्ता काढलेला. नंतर आईच्या हातचं असं लाल तिखट आणि चमचमीत असं काळं मसाला. हा मसाला बाहेर काढतात जो सुगंध सुटलाय ना, त्यानेच भूक खवळली आहे. आता कोणतीही भाजी स्वादिष्ट आणि झणझणीत होणारच. त्यानंतर वाळवलेला कांदा, शेतात निघालेली मोहरी, वाटाणे, हरभरे, सगळे डाळी. ही तुरीची डाळ आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे आपल्या गावाकडचा गावरान गहू आणि ही घरची डाळ. बाजारातल्या पॉलिश केलेल्या डाळीपेक्षा एका बाजूला आणि माझ्या आईने जात्यावर दळलेली ही पिवळी धमक डाळ एका बाजूला. याचा वरण भात म्हणजे स्वर्गसुख. आणि ही बघा पांढरी शुभ्र ज्वारी. हिची जेव्हा गरमागरम भाकर होईल आणि त्यावर घरचं साजूक तूप पडेल तेव्हा पोट भरेल, पण मन मात्र नाही भरणार. बरोबर आहे का नाही? तर चला तर मग गावाकडून कोणकोणत्या डाळी आल्याता ते सगळं मी तुम्हाला उघडून दाखवते. काय काय आलंय ते. मागचा पसारा थोडा इग्नोर करा. खूप पसारा झाला हे सामान वगैरे आल्यामुळं. या दोन्ही कॅरीबॅगमध्ये खारुड्या आणि मोठे लाल कलरचे हरभरे दिलेले आहेत. खारुड्या, बाजरीच्या खारुड्या पावसाळ्यात तळून खायला खूप छान लागतात, ते दिलेलं आहे. नंतर तुरीची डाळ दिलेली आहे जात्यावर केलेली. नंतर वाटाण्याची डाळ दिलेली आहे, मुगाची डाळ, नंतर उडदाची डाळ. कशात बांधून दिलंय आणि किती दिलंय तेव्हा जवस दिले, जवा दिल्यात. नंतर ही हरभऱ्याची डाळ 2 नमुन्याची, एक मोठ्या हरभऱ्याची, एक पुरण लवकर शिजायसाठी गुलाबी हरभऱ्याची. नंतर डाळीचं पीठ आणायला दुसऱ्या हरभऱ्याची. असं 2-3 डाळी दिलेल्या आहेत. त्यानंतर आईने पाठवल्यात घरच्या डाळी आणि भाज्यांसाठी हरभरा व वाटाणा. शेतातल्या ताज्या पिकांची चव हॉटेलच्या जेवणात कधीच मिळत नाही. म्हणून माझी आई सगळे कडधान्य वगैरे सगळे पाठवून देते. हे बघा मंडळी, आपल्या सगळ्यांचा ऑल टाईम फेवरेट टाईमपास गावाहून आलेला आहे. ताज्या भुईमुगाच्या शेंगा. शहरात आपण सुके अक्रोड, बदाम खातो, पण शेतातून उपटून आलेल्या या भुईमुगाच्या शेंगा भाजून किंवा उकडून खाण्याची मजाच आहे ना, ती जगात कशात नाही. गप्पा मारत या शेंगा सोलून खायला कोणाला आवडतंय मला नक्की सांगा. यापासून शेंगदाणा
कूट आणि मस्त खमंग शेंगदाण्याची चटणी पण बनवता येते. मंडळी, हे नुसतं धान्य किंवा सामान नाही आहे, तर आईने प्रेमाने पाठवलेलं तिचं प्रेम आणि माया आहे. आपण शहरात कितीही बिझी असलो तरी गावाची ही शुद्धरी आपल्याला आपल्या मातीशी जोडून ठेवते. तुमच्याकडे असं गावाहून सामान येतं का? आणि आई पाठवलेल्या सामानापैकी तुमची आवडती वस्तू कोणती? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. आणि नेक्स्ट व्हिडिओ हा कोणत्या तरी रेसिपीचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.